नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. बघा, आपण मागच्या लेक्चर पासून सायन्स पार्ट 2 चा एक महत्त्वाचा लेसन सुरू केला होता, ज्याचं नाव काय होतं? लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. हा आपण थर्ड लेसन सुरू केला होता, ज्यात आपण पहिलं जे बघितलं होतं लेसन, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं बरं? असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर सेल. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय? असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर सेल हे आपल्याला बघायचंय. ओके, डायरेक्ट आता आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ओके, मग आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टी सेल्युलरचा अर्थ काय बरं? ज्याच्यामध्ये अनेक सेल आहेत. अनेक सेल पासून एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? मल्टी सेल्युलर. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलंय? युनिसेल्युलर. एकच सेल पासून एकच पॅरेंट सेल होता आणि तो पण युनिसेल्युलर होता. मग त्याच्यामध्ये आपण कोणत्या पद्धत बघितल्या? त्या बायनरी फ्युजन बघितलं. अजून कोणती बघितलं? मल्टिपल फ्युजन पण आपण बघितलं. अजून काय बघितलं? बडिंग मेथड आपण बघितल्या. बरोबर, या सर्व आपण मेथड मागच्या लेक्चरला बघितल्या. मग आताच्या लेक्चरला आपल्याला बघायचंय असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर. म्हणजेच काय? सेल खूप आहे त्याच्यामध्ये, आपण सुद्धा काय रे? मल्टी सेल्युलर आहे. मग यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं आता आपल्याला बघायचंय. ज्याच्यामध्ये पहिलं रिप्रोडक्शन सिस्टीम आहे ते आहे फ्रॅगमेंटेशन. कोणती आहे? फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन काय? आता एकदा आपण बघून घेऊ. व्हेन वॉटर, बरं एकदा तुम्हाला मी सांगतो फ्रॅगमेंटेशन नेमकी काय प्रोसेस आहे. एखादा ॲनिमल आहे किंवा एखादा ऑर्गॅनिझम्स आहे जो मल्टी सेल्युलर आहे. काय रे? मल्टी सेल्युलर आहेत. ह्या मल्टी सेल्युलर पासून काय होणार आहे? आता पुन्हा दोन तुकडे होणार आहेत. रिप्रोडक्शन झालं, एवढंच, बाकी काहीच नाही. जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलोय तसंच सेम आहे, फक्त इथं काय बरं? मल्टी सेल्युलर आहे. मग पहिली मेथड आपल्याला बघायची कोणती बरं? फ्रॅगमेंटेशन. व्हेन वॉटर अँड न्यूट्रिएंट आर अवेलेबल. पाणी आणि अन्न जर पुरेसं अवेलेबल असेल तर स्पायरोगायरा ग्रो अँड मल्टिपल रॅपिडली. स्पायरोगायरा काय बरं? ऑर्गॅनिझम्स आहेत. जर त्याला पाणी आणि अन्न जर व्यवस्थित मिळालं तर तो मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो बरं? असेक्सुअल रिप्रोडक्शन करतो मल्टी रॅपिडली. द फिलामेंट ऑफ द स्पायरोगायरा. फिलामेंट म्हणजे काय रे? एक तुकडा, दोरीसारखा एक तुकडा. फिलामेंट ऑफ स्पायरोगायरा अंडरगोज फ्रॅगमेंटेशन रिझल्टिंग इन नंबरस फिलामेंट. म्हणजेच काय? एखादा जर स्पायरोगायरा आहे, एका स्पायरोगायराचे दोन तुकडे होणार आहेत. कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला पुढे गेला मी सांगणार आहे. एका स्पायरोगायराचे दोन तुकडे झाले का ते नंतर काय करतात? स्वतंत्र जगायला लागतात. त्यालाच आपण म्हणतो असेक्सुअल रिप्रोडक्शन. इथं बघा, विथ सेल इनलार्जमेंट अँड सबसिक्वेंटली मायटोसिस. ही प्रोसेस कशानुसार होती बरं? मायटोसिस नुसार होती. लक्षात ठेवा, कशानुसार होती? मायटोसिस. इच फिगमेंट ग्रो अँड डेव्हलप इनटू मॅच्युअर्ड फिगमेंट. जसं एक तुकडा होता, एका तुकड्याचे दोन भाग झाले, दोन्ही पण तुकडे आता मॅच्युअर्ड झाले आणि दोघं सुद्धा आता नवीन जगायला लागले. कळलं? इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली बघा. ही डायग्राम दिली तुम्हाला कशाची बरं? स्पायरोगायरा आहे का बुक मध्ये? ही स्पायरोगायरा आहे. हा टोटल एक स्पायरोगायरा आहे. या स्पायरोगायरामध्ये कोण कोण आहे बरं? साहजिक सेल आले म्हणजे न्यूक्लियस तर राहणार आहे. न्यूक्लियस शिवाय सेल होऊ शकत नाही. एक आहे न्यूक्लियस, नंतर आहे सेप्टा. हे दोन न्यूक्लियस थोडे जोडल्यासारखे वाटतं. तो मधला जो भाग आहे का तो काय बरं? सेप्टा आहे. त्यानंतर स्पायरल क्लोरोप्लास्ट. स्पायरल बघा, स्पायरल सारखं दिसतंय तुम्हाला, बरोबर? डीएनए सारखं दिसतंय, तो पार्ट आहे. मग आता याला काय करायचं? स्वतःच रिप्रोडक्शन करायचंय. मग हे रिप्रोडक्शन करताना काय करणार? तो स्वतःला इथून ब्रेक करून टाकणार आहे. ही काय होती? आपली पॅरेंट. ही ब्रेक झाली का दोन सेल बनणार आहे आणि ते काय असणार आहे? डॉटर्स. मग बघा, हा वरचा तुकडा एक आणि एक खालचा तुकडा एक. म्हणजे काय झालं? एका स्पायरोगायराचे किती स्पायरोगायरा झाले? दोन. हे काय रे? डॉटर आहेत. मग हे पुढे गेल्यावर काय होणार आहे? ग्रोथ करणार आहे. काय करणार आहे? ग्रो होणार आहे. हा जो टोटल तुकडा आहे का, हा कोणता आहे? स्पायरोगायराचा.
आणि हा जे छोटे दोन तुकडे बनले की यालाच आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंट असं म्हणतो. मग हे फ्रॅगमेंट काय करतात, ग्रो करतात म्हणजे काय रे, वाढतात, मॅच्युअर होतात. आणि एकदा हे मॅच्युअर झाले, पुन्हा हे मॅच्युअर झाले तर हे स्वतःला पुन्हा काय करतात, ब्रेक करतात. पुन्हा याच्यापासून एक तुकडा बनणार आहे, दुसरा तुकडा बनणार आहे, पुन्हा हे मॅच्युअर होणार आहे, पुन्हा यांच्यापासून तुकडे बनणार आहे. अशा प्रकारे ते काय होतं, रिप्रोडक्शन होत जातं. कळालं का सर्वांना? कोणती मेथड बघितली आपण पहिले, फ्रॅगमेंटेशन बघितले. फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं, फक्त एका सेलचे दोन तुकडे होतात आणि त्यांची स्वतंत्र ग्रोथ होती, त्यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. सेकंड काय बरं, रिजनरेशन. सेकंड काय आता, रिजनरेशन. आता रिजनरेशन काय ते आपण बघू. रिजनरेशनचा अर्थ काय बघा. रिजनरेशन म्हणजे काय, एक ऑर्गॅनिझम असणार आहे, त्याचे तुकडे होणार आहे. ते तुकडे झाले तरी ते जगणार आहे, मरणार नाहीये. तुकडे झाले तरी ते जगणार आहे, म्हणजे तो तुटला तरी सुद्धा जगणार आहे. त्याचे दोन आपण एक्झाम्पल पण बघणार आहे. बघायचं काय, अंडर सर्टन कंडिशन, एखाद्या विशिष्ट कंडिशन मध्ये अँड ॲनिमल प्लॅनेरिया, इथं महत्वाचा शब्द काय, प्लॅनेरिया. एक्झाम्पल लक्षात ठेवा, पुढे गेला काय तुम्हाला मी सांगतो. प्लॅनेरिया, इन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक अप इट्स बॉडी इनटू टू पार्ट्स and thereafter each part of the body and thus new planaria are formed. These are called regeneration. रिजनरेशनचा अर्थ काय, सपोज एखादा ॲनिमल आहे, काहीतरी ॲनिमल आहे, असं काहीतरी आहे, त्याला शेपूट बिपूट काय असेल त्याला, ओके, हा ॲनिमल आहे. एवढं तोंड मोठं नसेल त्या ॲनिमलचं, पण एक जनरल सांगतो तुम्हाला मी. सपोज हा एखादा काहीतरी असा ॲनिमल आहे, ओके. ह्या ॲनिमलला इथून मी काय केलं, ब्रेक केलं, तोडून टाकलं, दोन तुकडे केले ॲनिमलचे. लिव्हिंग आहे, मल्टीसेल्युलर आहे, दोन तुकडे केले. पण हा वरचा जो पार्ट आहे का, हा स्वतः पुन्हा जगायला लागतो आणि हा पण इथं जगायला लागला. म्हणजे हा काय होता आपला पॅरेंट सेल, ह्या काय बनल्या आपल्या डॉटर सेल. हा पण जगतो आणि हाही जगतो, दोन्ही पण जगतात, बरोबर का. अशा प्रकारे काय असतं, रिजनरेशन, रिप्रोडक्शन. मग इथं दिलंय बघा, इथं अरेंजमेंट ऑफ प्लॅनेरिया. एक प्लॅनेरिया हा एक किडा आहे किंवा एक सेल आहे. याला इथून तोडला, कुठूनही तोडा तुम्ही, किती तुकडे करा, जेवढे तुकडे करशाल तेवढे वेळेस तो काय होणार आहे, रिप्रोडक्शन करणार आहे. म्हणजे याचे सपोज किती तुकडे केले, 1 2 3, आणि तिथे 2 दाखवले, 1 2 काय केले, 3. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं बघा, इथं लक्षात घ्या ही गोष्ट, का हा एकच ॲनिमल होता, एकच ऑर्गॅनिझम होता, बरोबर ना. याला मी इथून तोडलं तर हा एक नवीन पाड बनला, हा एक नवीन पाड बनला. ही जी मुंडक आहे सपोज, हे काय हेड आहे, हेडचा भाग आपाप खालचा तयार होऊन जाईल, आणि हा उरलेला भाग आहे का, याचा आपाप तोंड तयार होऊन जाईल, दोघं जागायला लागतील. बट मी याचा एकाच वेळेस जर 3 4 तुकडे केले, 3 तुकडे केले, वरचा भाग, मधला भाग, हा भाग, 4 पॅरेंट सेल तयार झाले, सॉरी 4 डॉटर सेल तयार झाले. जेवढ्या वेळेस त्याला कट करशाल तेवढ्या वेळेस तो काय होणार, रिप्रोडक्शन करणार. एवढा व्याख्या आहे, एवढं डेंजर आहे. मग तुम्ही म्हणता सर याला मरतो कसा, हा मरतो, वय झाल्यावर पण मरतो, किंवा डायरेक्ट त्याचा चुराडा केला तरी मरतो, तोपर्यंत नाही म्हणा. पण तुकडे केले का तो काय करतो, रिप्रोडक्ट. त्याला तुकडे करणे म्हणजे रिप्रोडक्शन सारखं आहे त्याला, लक्षात. हा एकदम घाण किडा आहे, एकदम असा आळ्यासारखा, एकदम असा चिगट किडा, असं पाण्यामध्ये वगैरे असतो, हा खूप घाण दिसतो असं. ओके, बघा, मधल्या पाडचा पण नवीन पाड बांधला, डोक्याचा पण खालचा पाड बांधला, खालच्या पाडचा वरचा पाड बांधला, धप्पाधप तयार होतो. जिथं कापशाल तिथून तयार होतो, जिथं कापशाल तिथं तयार होतो. And thereafter each part regenerate remaining part of the body and thus two new planaria are formed. जेवढं तोडशाल तेवढं तो नवीन तयार होणार आहे. कसलं एक्झाम्पल सांग तुम्हाला, प्लॅनेरिया. प्लॅनेरिया इज द टोटल रिजनरेट ॲनिमल, टोटल रिजनरेट. बट तुम्हाला घरामध्ये पाल माहित असेल, पालीचं एक्झाम्पल नाही दिलं तुम्हाला इथं, ओके. पाल आहे, पाल. आपल्या घरात जी पाल असते का, ती सुद्धा ऍडव्हर्स कंडिशनला आपली शेपूट तोडून टाकते. ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे काय रे, ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे काय, मम्मीला पुढं पाल दिसली
का मम्मी झाडू घेऊन पळते, झाडू घेतील पळत तिच्या माग. मग तिला कळालंय हिच्या नवऱ्याला सोडित नाही तर आपल्याला काय सोडणार आहे, ती जीव काढून पळते. कोण? पाल. पण मग पालीला असं वाटतं का आपला जीव महत्वाचा आहे आणि आता आपलं काय उरायलं, पळण्याचं स्पीड कमी उरायलं. मग ती काय करते, शेपूट सोडून देते, शेपूट तुटती. आपण म्हणतो मम्मीने तोडली शेपूट ती. हा ना, मग राहतो. पण ती शेपूट, त्या शेपटीपासून नवीन पाल तयार होत नाही, ती नाही होत. म्हणून त्याला टोटल रिजनरेट नाही म्हणते पालीला. शेपूट, पाल काय करते, शेपूट तोडून टाकते, खालती पडती, ती खराब म्हणजे ती मरून जाते. पण जी उरलेली पाल आहे का, ती पाल कुठेतरी मस्त लपती, टेन्शन राहत, तिला असं वाटतं आता फेवरेबल कंडिशन, आता कोणाचा त्रास नाही आपल्याला. परत तिला शेपूट येते आणि पुन्हा ती फिरते. पुन्हा मम्मीला दिसली का मम्मी माग लागते. पुन्हा तिला असं वाटतं का आपल्या पायाला त्रास होतोय, कुठं घुसायला त्रास होतोय, कुठं घुसलं तर शेपूट बाहेरच राहील, ती वाढायला बसली, त्यापेक्षा ती तोडून टाकते. पाल काय करते, स्वतःची शेपूट तोडून टाकते, तरी ती जगते, काही तिला प्रॉब्लेम नाही. हे सर्व कसले एक्झाम्पल दिले तुम्हाला दोन्ही पण मी, रिजनरेशनचे. म्हणजेच काय, तुकडा झाला पुन्हा जगली, तुकडा झाला पुन्हा जगली. हे तर लय बेकार आहे. हे किती काय ताटा ताटा तोडा ते जगत असते, जगतच राहते. ओके, हे कळालं का सेकंड वालं रिजनरेशन? नक्की. आता थर्ड आपल्याला काय बघायचं बरं, बडिंग. काय बघायचं, बडिंग. बडिंग काय ते पहिले तुम्हाला मी सांगतो, बडिंग काय पद्धत आहे. तुम्ही कधी कधी बघा, सपोज एखादं झाड आहे, झाड, आणि त्या झाडाला सपोज ही काय एखादी फांदी, ओके, ही काय याला सपोज फांदी, ह्या फांदी ठिकाणी एक असा कोंब आलेला असतो, माहितीये का तुम्हाला, बघितलंय का, इथं कोंब असतो इथं. किंवा एखादी अजून फांदी आहे, फांदीला पुन्हा फांदी, पुन्हा इथं काहीतरी कोंब आलेला असतो, तो कोंब म्हणजे असतो बडिंग. किंवा अजून एक एक्झाम्पल देतो, तुम्ही ऊस पाहिलाय ना, ऊस बघितलाय का नाही, नाही बघितला, मग आता दाखवतो. तिची कांडी असते, बरोबर ना, इथं आहे ना, इथं तुम्हाला माहिती की इथं थोडं असं काहीतरी आलेलं असतं, हे थोडं आलेलं असतं म्हणजे काय रे, बड आहे. काय झाला, बड. मग आता ऊस लावायचा आहे, तर शेतकरी काय करतात, एवढा तुकडा तोडतात, एवढा तुकडा करतात आणि शेतीत लावतात, आणि ह्या बड पासून एवढा मोठा परत ऊस तयार होतो. याला असं बडिंग म्हणतात. रिप्रोडक्शन सिस्टीम आहे ना ती, काय ती रिप्रोडक्शन. मग आता ऊसापासून ऊस बनवायला काय आता दुसरा ऊस त्याला लावावा लागेल असं तर नाही करू शकत, ती बड पासूनच तयार होणार. आलं लक्षात? कारण की हे काय युनी युनी आहे ती. बर, आता काय करतं आपल्याला बडिंग काय ते बघायचं. बघा, इन केस ऑफ हायड्रा, एक हायड्राचं झाड असतं, अंडर द फेवरेबल कंडिशन, त्याला कंडिशन चांगली असली, at specific part of its body and outgrowth is formed by repeated division of generative cell of body wall which is called bud. बघा, specific part of body and outgrowth is formed by separated division. थोडा बाहेर का आलेला असणार, त्याला एक कोंब आला असणार थोडक्यात, त्याला आपण काय म्हणतो बरं, बड असं म्हणतो. काय म्हणणार आहे, बड. बड ग्रो अप प्रोग्रेसिव्हली, तो बड जो आहे का, तो काय होतो, वाढत वाढतच जातो. अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा, आणि तो स्वतः काय होतो, छोटा एक हायड्रा बनवतो. हायड्राची डायग्राम पुढे गेला दाखवतो. इन कंडिशन विच द पॅरेंट बॉडी. मग काय एक हायड्राचं झाड आहे, बघा इथं तुम्हाला बघा, हे कसलं एक्झाम्पल आहे बरं, हे कसलं एक्झाम्पल आहे, तुम्हाला हायड्राचं एक झाड आहे. या झाडापासून काय होणार आहे, एक बड तयार होणार आहे. तो बड काय होणार आहे, मोठी फांदी बनणार आहे. तो काय होणार आहे, फेवरेबल कंडिशनला खाली पडणार आहे. खाली पडला का शेजारी पुन्हा काय होणार आहे, हायड्राचं झाड उगणार आहे. अलग लक्षात? यालाच आपण काय म्हणतो, बडिंग मेथड. पॅरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिशन टू द बड हायड्रा. हा जो मेन पॅरेंट हायड्रा आहे का, हा काय करतो, त्या बर्डला काय करतो, न्यूट्रिशन सप्लाय करतो. न्यूट्रिशन म्हणजे काय, अन्न पाणी वगैरे तो काय करतो, सप्लाय करतो. हायड्रा विच लेटर सेपरेट फ्रॉम द पॅरेंट हायड्रा. मग हा जो हायड्रा आहे की फांदी आहे की तुटती थोडक्यात,
आणि तो काय होतो मेन हायड्रापासून सेपरेट होतो अँड स्टार्ट टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ आणि तो स्वतःच पूर्ण लाईफ पुन्हा जगायला लागतो. इथे दिले बघा. सपोज इथं काय आलं बघा, इथं बर्ड आलाय बरोबर, हायड्रेट झाली, इथं काय आलाय बर्ड आलाय. तो बर्ड काय होणार आता डेव्हलप होऊन जाणार आहे. तो त्याला असं वाटलं का आता पूर्ण मॅच्युअर झालाय का, तो तुटतो, त्याला न्यूट्रिशन वगैरे सर्व मिळाले, तो तुटतो, खाली पडतो आणि नवीन एक हायड्रा तयार होतो. ओके, इथपर्यंत कळालं सर्वांना? नक्की काय अडचण राहील का? तिसरी आपण मेथड बघितली. आता आपल्याला मल्टी सेल्युलर मध्ये कोणती कितवी मेथड बघायची? फोर्थ वाले. कोणती बरं? व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय? व्हिजिटेबल्स. व्हिजिटेबल्स म्हणजे काय रे? झाड. आता झाडापासून रिप्रोडक्शन होणार आहे. मग हे रिप्रोडक्शन कसं होणार आहे? तर झाडाला 3 मेन पार्ट असतात. एका असतो रूट, एका असं स्टेम आणि काय असतात? लिव्स. हे 3 पार्ट्स आहे. या 3 पार्ट पासून ज्यावेळेस रिप्रोडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो? व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. क्लिअर होईल? मातीचा तुम्हाला दिलेले बघा. रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हिजिटेटिव्ह पार्ट लाईक कोण रे? रूट्स, स्टेम अँड लीफ. Bird is called as vegetative propagation. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय? एखाद्या झाडाच्या रूट, स्टेम म्हणजे काय रे? खोड आणि लीव्ह यांच्यापासून जे रिप्रोडक्शन होतं त्याला काय म्हणायचं? व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज. एक्झाम्पल मग पोटॅटोज दिलेला आहे. इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द आयज प्रेझेंट ऑन ट्युबर. तुम्ही जर बटाटा जर बघितला, असं बटाटा असतात आणि त्या बटाट्याला होल असतात, त्याला आईज म्हटलं काय? होल आहे. त्या होल मधून काय निघतात बरं? कोंब निघतात. म्हणजे बटाटा एक प्रकारे काय तुमचं रूट आहे. त्या रूट पासून काय बनलंय बरं? रिप्रोडक्शन झाले, झाड बनलं ना. म्हणजे कोणत्या पार्ट पासून बनलं? तुमच्या रूट पासून. रूट पासून रिप्रोडक्शन झालं तर त्याला काय म्हणायचं? व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. क्लिअर झालं? म्हणजे तुम्हाला कसलं एक्झाम्पल दिलं इथं? पोटॅटोचं एक्झाम्पल वगैरे दिलं बघा. इथं हे रूट्स आहे, हे पोटॅटो आहे, पोटॅटोला कोंब आला आणि तो काय केलं? बटाटा कसं लावला जातं? जनरली एक बटाटा आहे, त्याला कोंब येतो, त्याचे तुकडे करतात, तेवढा पीस काढतात, तो लावतात, त्याच्यापासून पुन्हा बटाटे झाड येतं. बटाटे खाली येतात जमिनीमध्ये. लक्षात? अशा प्रकारे बटाटे झाड आहेत. तो वरती येतं रे भाऊ, खालून येतं ना. काहींच्या पण डोक्यात कशी काय बटाटे जाते? मग येतं खाली तर डोक्यात जाते. बर, जास्त खात असलं असं. इन सम प्लांट्स लाईक काय बरं? ब्रायोफाइलम. इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड प्रेझेंट ऑन द लीफ मार्जिन. बघा, हे काय ना ब्रायोफाइलमचे एक पान आहे. हे बऱ्याच नर्सरीत वगैरे तुम्ही पाहिलं असेल. ह्या पानाच्या कडेकडेला अजून छोटे पानं उगणारे असं दिसतंय बघा. हे हा पार्ट. आता काय केलं जातं माहितीये तुम्हाला? हे पान घ्यायचं आणि एका कुंडीमध्ये ठेवून द्यायचं, लावून द्यायचं, त्याच्यावर कंटिन्यू पाणी मारायचं. पान बर का, हे पान तोडायचं, कुंडीत ठेवून द्यायचं. तुम्हाला माहिती आहे पानाला पाणी येतं, बघितलं की नाही तुम्ही? ते पान त्या कुंडीत ठेवून द्यायचं, त्याच्यावर पाणी बिणी मारायचं, त्याला चांगली माती वगैरे द्यायचं, खत वगैरे देऊन टाकायचं. त्या पानापासून, त्या लीव्स पासून काय होतं? झाड बनतं. मी इथं सांगितलं कोणापासून बरं? रूट्स पासून, लीव्स पासून किंवा स्टेम पासून जर रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला काय म्हणायचंय आपल्याला? व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हे कसलं एक्झाम्पल तुम्हाला? व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आहे बघा, इथं दिलंय. पॅरेंट लीफ म्हणतात त्याला. हा काय टोटल पॅरेंट. आणि इथं काय आलंय बरं? बर्ड ऑन लीफ. या लीफ वर काय आलंय? बर्ड आलेला आहे. मग तो बर्ड काय होतो बरं? मॅच्युअर होतो, ऍडव्हान्स कंडिशनला मॅच्युअर होतो, त्याला रूट्स वगैरे येतात आणि नवीन पुन्हा झाड बनतं. असं झाड बघितलं असेल नर्सरीत वगैरे किंवा कोणाच्या घरी वगैरे बघितलं असेल. कोणाच्या घरात ना घुसू पण. ओके, कळालं काय पोरांना एवढं? नक्की काय डाऊट राहील का? व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये अजून काही एक्झाम्पल आपल्याला दिले बघा. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन. आता एक्झाम्पल सांगितलं होतं काय? शुगर केन अँड ग्रासेस. ग्रास म्हणजे काय रे? आपलं गवत बिवत, आपल्या जमिनीवर गवत. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेटिव्ह ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड प्रेझेंट ऑन नोड. मग असे सांगितलं तुम्हाला ते नोड्स असतात. कुठे बरं? ते उसाचे नोड्स असतात का? कांडी असते का? तिथं सुद्धा काय निघतात? बर्ड्स निघतात. तिथून सुद्धा काय होतं बरं? प्लांट तयार होतं. म्हणजे ते एका प्रकारे कसं असणार आहे बरं? स्टेम पासून बनलेलं असणार.
लक्षात बघा इथं हा ऊस आहे, हा नोड आहे, या नोडला तिथं काय आलेलं असतं बरं, बड आलेलं असतं. त्या बड पासून पुन्हा काय होणार आहे, शुगरचं म्हणजे पुन्हा ऊसाचे कांडी तयार होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं काय दिलंय बरं, ग्रासेस दिले. ग्रासेस हे जे ग्रास आहे का, हे जर तुम्ही असं गवत जर उपटलं का, ते जे पाने येतात का ते डायरेक्ट स्टीमला येतात, म्हणजे खोडाला येतात. पण ते खोड दिसत नाही. ते खोड कुठे असतात माहितीये तुम्हाला, जमिनीत असतात. तुम्ही आता जर एखादा प्रयोग करून बघितला, घराच्या आसपास कुठं गवत असेल अर्धा 1 फुटाचं, त्याला असं उपटायचं. त्याला त्या उपटल्यानंतर त्याला खाली रूट्स पण आहे, पण ते रूट्स कशाला आहे, त्या स्टेमला आहे. स्टेम त्याचं कुठं असतं, जमिनीत असतं. त्या स्टेम जी जमिनीत आहे का, यालाच पुन्हा काय येणार आहे, त्या स्टेमला लिव्ज येणार आहे. त्याच्यापासून पुन्हा थोडस काय छोटे 1-2 फुटाचं झाड तयार होणार, ते गवत तयार होणार. लक्षात आलं. म्हणजे जे आपण ग्रास पाहतो का, ग्रासचा आपल्याला फक्त वरती काय दिसतंय, लिव्स, फक्त पाने दिसतात ना. बाकीचा जो पार्ट आहे कोणता, रूट्स आणि स्टेम, हे दोन्ही पण जमिनीत असतात. त्याच्यावर पुढे असतं ते जमिनीत. म्हणून तुम्ही जर बघितलं का, असं एखादं गवत जर उपटलं तर ते इथं पण उपटतं, तिकडून पण उपटतं. बघितलंय तुम्ही ते बऱ्याच ठिकाणी उपटतं, कारण की त्याच्याला स्टीम बऱ्याच ठिकाणी गेलंय, आणि त्या स्टीम नंतर पुढे काय, रूट्स आहे त्याच्यावर. आलं लक्षात. म्हणजे स्टीम पासून बनलेलं आहे, आणि स्टीम पासून जर रिप्रोडक्शन होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, व्हिजिटेटिव्ह. स्टेम असो, लिव्ह असो, किंवा काही काय असो, रूट्स असो, याच्यापासून जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन असं म्हणतो. बघा ऊस वगैरे लावला, त्याचं तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. प्लांट लाईक कॅरेट अँड रॅडिश परफॉर्म व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. आता उदाहरणार्थ कॅरेट्स वगैरे आहे, हे काय बरं, एक रूट्स आहे. मग हे कॅरेट कशाला येतं बरं, तर रूट्सला येतं. रूट्स पासून ज्याचं रिप्रोडक्शन होतं त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशनच म्हणणार आहे. मग इथं दिले बघा, कॅरेट आलं का, आलं. इथं बी लावली होती, त्याच्यापासून काय आलं, हे कॅरेट आलं. यातला पुन्हा काय येणार आहे बरं, हे काढलं आपण. ओके, त्याचा एक छोटा पार्ट पुन्हा राहून द्यायचा, त्याच्यापासून पुन्हा काय येणार आहे, मोठा पार्ट तयार होणार आहे. अशा प्रकारे आले लक्षात आहे. हे काय बघितलं आपण, व्हिजिटेटिव्ह प्रोपगेशन. हे कसलं चौथं एक्झाम्पल होतं आपलं, तर मल्टी ऑर्गॅनिझम असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता आपल्या फिफ्थ वाला बघायचं काय बरं, स्पोर फॉर्मेशन. काय बघायचं आपल्याला, स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर काय ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. स्पोर म्हणजे अशी एक गोष्ट आहे, सपोज एखादं काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एखादं झाड आहे, त्या झाडला वरती असं काहीतरी गोल गोल आलं, आणि त्याच्यावरती असे काहीतरी डॉट 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 असं बघायला मिळेल तुम्हाला. आणि त्या डॉटला काय असतात, बिया, आणि त्या बियांपासून काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. त्यालाच आपण म्हणतो स्पोर फॉर्मेशन. बघा पुढे गेला, तुम्हाला डायग्राम पण दाखवतो मी. Most species are terrestrial organisms found primary in soil that is rich in organic matter. Common bread mold is an example. बरोबर आहे. बघा आता तुम्हाला माझ्याशी एक एक्झाम्पल दिलं होतं, जे ब्रेड वगैरे असतं का, ब्रेड जे आपण ब्रेड वगैरे खातो, त्याच्यामध्ये असे काय काय स्पॉट येतात माहितीये का, ते 5, 7, 10, 12 दिवसात झालं का त्याला बुरशी येते. म्हणजे एक प्रकारे काय तर आहे, फंगी. काय ती, फंगी. हे अशी त्याला फंगी येणार, या ब्रेडला ती काय येणार आहे, फंगी. आणि फंगी जर आपण झूम करून जर पाहिली, झूम केली तर ती अशी दिसणार आहे. अशी दिसणार आहे झूम करून पाहिल्यावर. आणि हे जे डॉट डॉट आहे का, हे डॉट म्हणजेच काय, स्पोर आहे. हे डॉट डॉट आहे की खाली पडणार आहे, आणि पुन्हा याच्यापासून ते काय होणार आहे, फंगी तयार होणार आहे. काय नाही, पुन्हा फंगी. पुन्हा स्पोर खाली पडणार आहे, पुन्हा काय नाही, फंगी तयार होणार आहे. म्हणजे एकदा फंगी सुरुवात झाली त्या ब्रेडला किंवा पावला, तर खूप जोरात फंगी वाढते. कारण की एका त्या फंगी, एका त्या झाड जे आहे, झाड म्हणण्यापेक्षा ते काही स्टेम वगैरे आहेत, त्याच्यापासून अनेक स्पोर निघतात, आणि जेवढे स्पोर जास्त निघेल तेवढी काय आहे, त्याला फंगी जास्त येणार आहे. आलं का, स्पोर फॉर्मेशन काय असतं ते थोडं लक्षात. बाकी मग तुम्हाला एक डायग्राम पण मी तुम्हाला दाखवतो. बघा इथं, बघा सपोज एखादं काहीतरी ब्रेड वगैरे, त्याच्यावरती काय आली, फंगी. हे झूम करून दाखवलंय, आणि ह्या फंगीवरती बघा हे अशी डॉट आली, नंतर ते काय झाले, मॅच्युअर झाले, त्याच्यावर स्पोर आले, स्पोर खाली पडले, पुन्हा झाड वाढले. त्याला म्हणतो आपण स्पोर फॉर्मेशन. कळेल नक्की एकदम. हे आहे आपलं स्पोर फॉर्मेशन.
द मुकोसा आहे, आपल्याला डायग्राम पण दिलेली असणार आहे. बघायचं दिलंय. द हाय फी ऑफ ब्रेड मोल्ड म्हणजे काय, म्युकस आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. द मोल्ड म्हणजेच काय, म्युकस फॉर्म स्पोर इनसाइड द स्पोरेंजियम. हे काय आपलं बघा, हे एक प्रकारे स्पोरेंजियम आहे, याच्यामध्ये काय आले सगळे स्पोर वगैरे आले. हे सर्व झाड एक स्पोरेंजियमचं झाड आहे. When the spore are ready to leave the sporangium, it break open. If they land a moisture place, they ferment to form new mold. Mold म्हणजे काय, म्युकस. म्युकस म्हणजे काय असणार बघा, एक काहीतरी काय असणार, स्पोर पडणार आहे. स्पोर पासून काय येणार आहे, स्पॉन्जिरेस तयार होणार आहे. त्याच्यापासून पुन्हा वरती काय येणार आहे बरं, कॉलेमिलिया म्हणतात त्याला, ते येणार आहे. त्याच्यावरती अनेक स्पोर येणार आहे. ते स्पोर मॅच्युअर झाले का फुटणार आहे, ते खाली पडणार आहे आणि पुन्हा काय होणार आहे, स्पोर फॉर्मेशन होणार आहे. याला आपण काय म्हणतो, स्पोर फॉर्मेशन. हे लक्षात ठेवा, 2 मार्क्स साठी आपल्याला विचारले जातात. इथपर्यंत कळालं का? आजचं आपली जे सेकंड लेक्चर झाले. सेकंड लेक्चर मध्ये आपण काय शिकलेलं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि याच्यामध्ये किती पार्ट्स होते बरं आपले, 5 पार्ट्स होते. 2 मार्क्स साठी वगैरे आपल्याला क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.